आपल्याला कळलंच नाही ना लग्नाला 1 वर्ष कधी पूर्ण झालं ते. आय नो. मी तर सकाळ संध्याकाळ सतत नशिबाचे आभार मानत असतो. नशीब तू माझं ऐकलंस. हॅपी अॅनिव्हर्सरी बेबी. आय लव्ह यू व्हेरी मच. आय हेट यू. तू काही आवाज ऐकलास? तिरस्कार करते मी तुझा. राज, तू माझी मस्करी नाही करत आहेस ना? नाही ग, अजिबात नाही. आय हेट यू. मला वाटतं आवाज तिकडून येतोय. थांब, मी बघून येतो. लव्ह यू. तिरस्कार करते मी तुझा. काय दिसलं का? नाही. तिरस्कार करते मी तुझा. आय हेट यू. I hate you. I hate you. सारा, सारा ते सारा सारा कुठे गेली? I hate you. सारा, I hate you. आ! जाऊया. हो चल. कमाल आहे, इकडे तर कोणीच नाहीये. हॅलो, कोणी आहे का इकडे? आहे का कोणी? आय एम सॉरी. मी आपली काय मदत करू शकते? रिअली सॉरी, तुम्हाला पाहिलंच नाही. नो दॅट्स ओके. आम्ही मिस्टर आणि मिसेस सिन्हा. आज रात्रीसाठी आमचं इथे बुकिंग आहे. हो हो माहिती आहे. मी तुमचीच वाट पाहत होते. एक्सक्यूज मी. पण इतक्या रात्री एवढ्या लांबून आल्यावर फक्त एका रात्रीसाठीच थांबणार आमच्या हॉटेलमध्ये? ऍक्च्युली उद्या आम्ही सिंगापूरला जाणार आहोत. आमचा इथे थांबायचा काही प्लॅनच नव्हता, पण आमची फ्लाईट डिले झाली, त्यामुळे आम्ही उद्या निघणार आहोत. वी आर ऑन अ हनीमून. हनीमून? मग मी तुम्हाला आमची सामान्य रूम कशी काय देऊ शकते? तुम्हाला तर आमच्या स्पेशल हनीमून स्वीट मध्ये रात्र घालवली पाहिजे. नाही, ठीक आहे, आम्ही थोडाच वेळ थांबणार आहोत. आणि असंही आमचं बुकिंग. त्याची काळजी तुम्ही करू नका. हे आमच्याकडून आहे तुमच्यासाठी. कोणताही एक्स्ट्रा चार्ज नाही. सो डोंट वरी सर. मला वाटतं हॉटेलचा बाकी स्टाफ बिझी आहे,
मीच तुम्हाला रूम पर्यंत घेऊन जाते. बाय द वे, ही रूम 7व्या मजल्यावर आहे आणि शहराचा संपूर्ण सुंदर देखावा तिथूनच दिसतो. या. प्लीज कम. लॉक, हे पोर्ट्रेट बघ. वाव अभि, हे शँडलियर बघ. माय गॉड, हे बघ. वाव, हे किती सुंदर आहे. हे बघ ना. दॅट्स स्वीट. ही तुमची रूम. आशा करते की तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही इथे जास्त वेळ राहाल. थँक्यू सो मच. यावेळी शक्य होणार नाही, पण पुढच्या वेळी मात्र आम्ही नक्की इथे येऊ. थँक्स. थँक्यू सो मच. काय मस्त आहे ना अभि. यांनी आपल्याला साध्या रूम मधनं हनीमून स्वीट मध्ये अपग्रेड केलं. अभि, तू एक्साइटेड नाहीयेस का? रिलॅक्स स्वीट हार्ट. तू आरामात संपूर्ण रूम बघून घे. मी खाली रिसेप्शन कडे जाऊन फॉर्मॅलिटीज पूर्ण करून येतो. ओ माय गॉड. मी अलिशाला फोन करून सांगते, ती वेडीच होईल. हॅलो अलिशा, आम्ही LTC ग्रँड पॅलेस मध्ये चेक इन केलंय आणि तुला माहितीये आम्ही रिसेप्शनला पोहोचलो ना आणि त्यांना जसं कळलं आम्ही हनीमूनला आलोय, त्यांनी आम्हाला स्वतःहून हनीमून स्वीट मध्ये अपग्रेड केलं आणि तेही फ्री मध्ये. यार अलिशा, आणि ही रूम नाही, हा महाल आहे, महाल. आणि आणखी एक, इथे एवढं मोठं आणि सुंदर शँडलियर आहे. एवढं सुंदर शँडलियर मी कधीच पाहिलं नव्हतं. फुल लेंथ पोस्टर्स आहेत, मोठे मोठे पेंटिंग्स आणि अँटिक 4 कोस्टर बेड. आय लव्ह दिस. वा दीदी, फोटो पाठव ना प्लीज. अच्छा राहू दे, तुम्ही हनीमून साठी गेला आहात. भाऊजींसोबत एन्जॉय कर. ओके दीदी. हो हो, जास्त स्मार्ट होऊ नकोस. उद्या सिंगापूरला पोहोचलो की कॉल करते तुला. चल, गुड नाईट. कोण आहे तिथे? कोण आहे? कोण इथे? काय झालं दिव्या? तू ठीक आहेस ना? अभि, तिथे चाकू आहे. चाकू? चाकू. इथे चाकू नाहीये दिव्या. बघ. अभि, तिथेच होता. खरंच इथे कुणीतरी आहे. दिव्या, कोणीच नाहीये इकडे. मी आवाज ऐकला, कोणीतरी आहे. 1 मिनिट थांब. कोणीच नाहीये. बघ. कोणी नाहीये. चल, थोडा आराम कर. तुला कसला तरी भास होतोय. मी आहे ना तुझ्यासोबत. डोंट वरी. ओके.
अरे हो हो, खूप सुंदर आहे. मला मनापासून आवडलं हे हॉटेल. मी आताच चेकिंग केलं. उद्या सकाळी निघू सिंगापूरला. तू सुद्धा आला असतास ना, मजा आली असती. तुझ्या बहिणीला खूप आवडलं असतं. हो हो, तीही खूप खुश आहे. बाकी काय म्हणतोस? होऊन जाईल, मी आहे ना. बरं ऐक, पुढच्या वर्षी तुला नक्की आमच्यासोबत यायचं, ठीक आहे? नाटकं नाही चालणार तुझी. बरं असं हॉटेल बघ, ऐक, पुढच्या वर्षी आपल्याला एकत्र यायचं, सगळं म्हणजे मी कधीपासून तुम्हाला काहीतरी विचारते, हुज्जत काय घालताय? मॅडम तुम्ही प्लीज माझं बोलणं समजून तर घ्या. एक्सक्यूज मी मॅडम, बोला ना काय हवंय. मी या हॉटेलचा मॅनेजर आहे. तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. माझी दीदी आणि भाऊजी याच हॉटेलमध्ये आले होते. 4 दिवस झाले ते गायब आहेत. मी कधीपासून यांना विचारते पण ह्या काही सांगतच नाहीयेत. तारा, सर ह्या नावाने कोणतीच एंट्री नाहीये. ते सिंगापूरला जाणार होते हनीमूनसाठी आणि त्यांची फ्लाईट डिले झाली म्हणून त्यांनी ह्याच हॉटेलमध्ये चेक इन केलं होतं. माझ्या दीदीने मला सांगितलं की हॅलो अलिशा, आम्ही LTC ग्रँड पॅलेस मध्ये चेक इन केलंय आणि तुला माहितीये आम्ही रिसेप्शनला पोहोचलो ना आणि त्यांना जसं कळलं आम्ही हनीमूनला आलोय, त्यांनी आम्हाला स्वतःहून हनीमून स्वीट मध्ये अपग्रेड केलं. तुम्ही प्लीज हनीमून स्वीट मध्ये चेक कराल का? ओके, लेट मी नो. मॅडम, नाव काय सांगितलं? मिस्टर अँड मिसेस सिन्हा. मॅडम, त्यांनी बुकिंग तर केलं होतं पण ते इथे आलेच नाहीत, कारण आमच्याकडे जे कस्टमर येत नाहीत त्यांचं रजिस्टर मध्ये नाव नसतं. कदाचित त्यांनी लास्ट मिनिटला आपला प्लॅन चेंज केला असावा आणि दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन केलं असेल. इथे आजूबाजूला अजून काही दुसरी हॉटेल्स आहेत का? हो ना, बरीच आहेत. चल आपण तिथे शोधूया. अगं अलिशा, अगं बघ तरी किती उशीर झालाय, 11 वाजलेत. दुसऱ्या ठिकाणी जायला खूप उशीर होईल. उद्या सकाळी जाऊया. तुमच्याकडे एखादी डिलक्स रूम अवेलेबल आहे का? नको नको, हनीमून स्वीट बुक करा. मला पण बघायचंय. ओके विशाल. येस सर. मॅडमना 701 मध्ये घेऊन जा. येस सर. दिस वे. प्लीज कम मॅम. तुमची रूम त्या दिशेला आहे. ओके. इथे खूप गेस्ट येतात का? हो, वीकेंडला खूप गेस्ट असतात. हे हॉटेल शहरापासून दूर आहे पण एअरपोर्ट पासून जवळ आहे, त्यामुळे सुट्टीत खूप लोक येतात. तुमच्याकडे जो हनीमून स्वीट आहे, हो मॅडम. तुम्हाला काही अंदाज आहे का तिथे लास्ट बुकिंग कधी झालं होतं? 10 दिवसापूर्वीच तिथे बुकिंग होतं. दिल्लीचं एक कपल होतं. तुम्ही ह्या दोघांना कुठे पाहिलंय का? इथे आले होते का? नाही मॅडम, हे इथे कधीच नव्हते आले. मॅम, ही तुमची रूम. या प्लीज. प्लीज कम. आणि ही रूम नाही, हा महाल आहे, महाल. तुमच्या रूमची चावी. इथे अजून एखादा हनीमून स्वीट आहे का? आय एम सॉरी मॅडम, आमच्याकडे हा एकच हनीमून स्वीट आहे.
तुम्हाला काही लागलं तर मग मी खाली रिसेप्शनला आहे, तिकडे मला फोन करा. माझं नाव विशाल आहे. ओके. गुड नाईट मॅडम. गुड नाईट मॅम. बाय. हा तो हनीमून स्वीट नाहीये ज्याबद्दल दीदी सांगत होती. कदाचित कुठला दुसरा हनीमून स्वीट असेल. अलिशा, काय झालं? मी कसला तरी आवाज ऐकला. कसला आवाज? काय? व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? माहित नाही, आतमध्ये कसला तरी आवाज येतोय. कम ऑन अलिशा, बंद खोलीत कोण येणार? तू टेन्शन मध्ये आहेस म्हणून कदाचित. नाही, मी तो आवाज एकदा नाही अनेक वेळा ऐकलाय ग. आतमध्ये नक्कीच कोणीतरी आहे. ओके, काम डाऊन, रिलॅक्स. तू जाऊन झोप. आय विल गो चेक इन. ओके, रिलॅक्स. इट्स ओके. अलिशा! 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 प्लीज उघड दरवाजा! हेल्प! प्लीज! हेल्प मी! अलिशा! प्लीज दरवाजा उघड! अलिशा, ते तिथे आतमध्ये काय झालं? मी एका बाईला बघितलं. कुठली बाई? कोण असू शकतं सुनंदा? ही जागा खूप विचित्र आहे. आपण इथे 1 मिनिट पण नको थांबूया. चल. नाही नाही, थांब. आपण असे नाही जाऊ शकत. थांब सुनंदा, तिथे कोणी नाहीये. सुनंदा थांब. अगं माझं ऐक तरी सुनंदा. पण सुनंदा इथे कोणीच नाहीये. आपण असं नाही जाऊ शकत. मला काहीच ऐकायचं नाहीये. हे काय होतंय? माहित नाही. ही लिफ्ट एवढी का हलतीये?
मी सांगितलं होतं ना तुला, ही जागाच विचित्र आहे. लिफ्ट लिफ्ट लिफ्ट. हे काय होतंय सुनंदा? आता काय करायचं? जर ही लिफ्ट खाली येऊ शकते तर मग इथे जिने सुद्धा असतील ज्याने आपण वर जाऊ शकतो. हा. चल शोधूया. कुणी कुणी आहे? खूप भीती वाटतेय ग. कोण आहे तिथे? चल अलिशा. किती घाणेरडी जागा आहे. चल आपण पुढे जाऊन बघूयात, कोणता तरी मार्ग सापडेल. आपण इथे कधीच नाही यायचं. मला वाटतं इथे भूत आहे सुनंदा. इट्स हॉन्टेड. आय डोंट नो. काय झालं मॅम? सगळं ठीक तर आहे ना? तुम्ही एवढे घाबरले का? नाही, तिथे तिथे बेसमेंट मध्ये काहीतरी आहे. अलिशा बोलण्यात वेळ घालवू नको. चल निघूया मॅम आता. मॅम मॅम प्लीज रिलॅक्स. बघा तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर मी गाडी बोलवतो. प्लीज रिलॅक्स. नाही. हा आवाज. हे भूतानेच केलंय. त्यानेच यांना मारलंय. हे सगळं त्याचंच काम आहे. पण हे दोघं आहेत कोण? मी यांना हॉटेलमध्ये कधीच नाही पाहिलं. आणि हे वर हॉटेलमध्ये पोहोचले कसे? मी आपल्या हॉटेलचे मालक खन्नाजींना फोन करून बोलावतो आणि सीसीटीव्ही फुटेज पण चेक करतो की हे इथे आले कसे काय. ही स्वीट रूमची चावी. हा योगायोग नाहीये. आय एम शुअर. नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि हेच रहस्य आपल्याला दीदीपर्यंत पोहोचवणार. मला शोधलंच पाहिजे. अलिशा, मला बघावं लागेल. कुठे जातेस तू? एवढं सगळं घडून सुद्धा. मला काही नाही होणार. मला जावंच लागेल. या दोघांसारखंच दीदी आणि भाऊजींबद्दल कोणाला काहीच माहित नाहीये. मला गेलं पाहिजे.
नो सर, यांना इथे येताना कोणीच पाहिलं नाही सर. या दोघांनी इथे चेक इन केलंच नाहीये सर. अलिशा पण 7व्या मजल्यावर गेलीये. काय माहित काय झालं असेल तिचं. मला मला काहीच कळत नाहीये. मॅम रिलॅक्स. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी अलिशा मॅमना काहीच होऊ देणार नाही. सर, सर हे सीसीटीव्ही फुटेज आहे. हे दोघे इथे आले होते की नाही हे रेकॉर्डिंग पाहूनच कळेल. यार अलिशा, आणि ही रूम नाही, हा महाल आहे, महाल. आणि आणखी एक, इथे एवढं मोठं आणि सुंदर शँडलियर आहे. एवढं सुंदर शँडलियर मी कधीच पाहिलं नव्हतं. हे तर तेच शँडलियर आहे. दीदीने सांगितलं होतं. हा तर तोच बेड आहे ज्याच्याबद्दल दीदीने सांगितलं होतं. कोण आहे इथे? मी इथे आहे. इथे आहे मी. माझी इच्छा होती की माझं कुटुंब असावं, माझी मुलं असावीत, पण आता मी इथेच बंदिस्त आहे. इकडे आम्हाला पण आमचं कुटुंब हवं होतं, पण आता आम्ही इथे बंदिस्त आहोत. इकडे आम्ही आमच्या हनीमूनसाठी निघालो होतो. खूप आनंदात होतो आम्ही, पण आता आम्ही इथलेच झालोय. दीदी, भाऊजी, हे लोक कोणाशी बोलतात आणि यांना चावी कोणी दिली? आणि सर हे मनीषा, ही मनीषाच असणार. मनीषा? कोण मनीषा? 40 वर्षांपूर्वी याच हॉटेलमध्ये मनीषा तिच्या नवऱ्यासोबत हनीमूनसाठी आली होती. खूप आनंदात होती ती. खूप स्वप्न होती तिची. त्याच रात्री तिची सगळी स्वप्न
तिच्या सगळ्या इच्छा, तिच्या सगळ्या आकांक्षा उद्ध्वस्त झाल्या. हॉटेलच्या त्याच हनीमून स्वीटमध्ये तिला हे समजलं, माझा नवरा मला फसवतोय, आणि हेही कळलं की तो माणूस लग्न तर काय, प्रेम करण्याच्या सुद्धा लायकीचा नव्हता. 1-2 नाहीत, पूर्ण शहरात त्याचे 20 अफेअर्स होते. आणि लग्न तर त्याने फक्त बस नावासाठीच केलं होतं. आणि तो तिला मनापासून आपली पत्नी मानतच नव्हता. मनीषाने त्याला खूप समजवल्यानंतर त्याने ते लग्न मोडून टाकण्याची धमकी सुद्धा दिली. म्हणून मनीषा पूर्ण खचून गेली होती. मग मनीषाने त्याच हॉटेलच्या हनीमून स्वीटमध्ये स्वतःच्या हाताची नस कापून घेतली. मग तिचा नवरा, त्याचं काय झालं? त्याचं काय होणार आहे? काहीच नाही. पैसे इतके होते की त्याने ती केस दाबून टाकली आणि ती बंद केली. कुणीही साधं त्याच्याकडे बोट सुद्धा दाखवलं नाही. इनफॅक्ट तो इथे जवळच राहतो. आजही त्याचे 7 ते 8 डान्स बार आहेत. काही गोष्टी आणि काही माणसं कधीच बदलत नाहीत. म्हणजे तुमच्या बोलण्याप्रमाणे हे जे सगळे मेले आहेत त्यांच्या मृत्यूचं कारण मनीषाची आत्मा आहे? अशा प्रकारचे मृत्यू आणि अशा बॉडीज या हॉटेलमध्ये कधीच दिसले नाहीत. याचा अर्थ हा आहे सर, तुम्हाला सगळं माहिती होतं तरी तुम्ही आमच्यापासून सगळं लपवलं. काय सांगणार होतो की एक आत्मा आहे जो सगळ्या तरुण जोडप्यांचा खून करतो? पण हे सगळं थांबवण्यासाठी काहीतरी मार्ग असेल. अलिशा तिथेच गेलीये, त्याच हनीमून स्वीट मध्ये. मॅम, तुम्ही काळजी करू नका. आपण अलिशा मॅमना घेऊन येऊया. चला माझ्यासोबत. दरवाजा उघडा, कोणीतरी दरवाजा उघडा. अलिशा मॅम, अलिशा मॅम, अलिशा कुठे असेल? अलिशा मॅम, अलिशा नको, प्लीज दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. दीदी, भाऊजी, माझ्या जवळ नको येऊ. प्लीज प्लीज दरवाजा उघडा, कोणीतरी दरवाजा उघडा. तिरस्कार करते मी तुझा, तिरस्कार. नाही, माझ्या जवळ नको येऊस. दरवाजा उघडा.
तिरस्कार करते मी तुझा, तिरस्कार. नाही प्लीज प्लीज दूर व्हा, इथे नका येऊ, प्लीज दूर व्हा, प्लीज प्लीज प्लीज. अलिशा, अलिशा मॅम, अलिशा, अलिशा मॅम. अलिशा मॅम, अलिशा, अलिशा मॅम, अलिशा अलिशा, मॅम, काय झालं? आर यू तुम्ही ओके? ठीक आहात ना? मी काय झालं? त्या नाही मला वाटतं मॅमला आरामाची गरज आहे. मॅम तुम्ही आमच्यासोबत चला प्लीज. चल. मी त्या हनीमून स्वीट मध्ये गेले होते. तिथे जे दीदीने सांगितलं होतं तसंच सगळं होतं. तिथे खूप सारे माणसं नाही, खूप आत्मा होत्या. तिथे खूप सारे आत्मा होत्या आणि ते माझ्या जवळ येत होते. तिथे दीदी आणि भाऊजी पण होते. ते सगळं अगदी तसंच होतं. अलिशा काम डाऊन. अलिशा, ही जागा थांबण्यासाठी अजिबात योग्य नाही. आपण इकडून निघूया. तुला माहित नाही इथे काय घडलंय. नाही मी तुला सांगते ना. नो. अलिशा मॅम प्लीज तुम्ही फ्रेश होऊन या. मी तुम्हाला वचन देतो की मी स्वतः तुम्हाला हॉटेलच्या बाहेर सोडून येईन. अलिशा, काय अलिशा, मॅम. झालं? तिथे कोणीतरी आहे. हो, तिथे कोणीतरी आहे. का आमच्या मागे लागलीयस? काय केलंय आम्ही तुझं? का आम्हाला मारायचंय तुला? मी कुणाचं काय वाईट केलं होतं, पण मलाही मरावं लागलंच. आता मी कुणालाच नाही सोडणार. मला प्रेम करण्याची शिक्षा मिळाली, त्यामुळे इथे येऊन प्रेम व्यक्त करणाऱ्या प्रत्येक माणसाला शिक्षा मिळणार. आणि प्रेमाची शिक्षा आहे मृत्यू. पण आम्ही काय केलंय? आम्ही तरी कोणावर प्रेम नाही केलं, मग तू आमच्या मागे का लागलीस? तू प्रेमात नाही पडलीस, पण हा तर प्रेमात पडलाय ना. विशाल, हा प्रेमात पडलाय, तेही तुझ्या प्रेमात. आणि आता याला शिक्षा भोगावीच लागेल, स्वतःचा जीव गमावून. सोडा मला प्लीज. सोडा मला प्लीज. प्लीज त्याला माफ करा प्लीज. सोडा मला प्लीज. विशाल, सोडून द्या. सोडा. पुरे झालं. तू पुन्हा भेटशील अशी अपेक्षा नव्हती मला. मनीषा, हो, तीच मनीषा, तुझी ती बायको, जिला हनीमून साठी इथे आणून इथलंच बनवून टाकलंस तू. माझा जीव घेण्याचा जराही पश्चाताप झाला नाही ना तुला? आता तुझा जीव घेऊन मी माझा बदला पूर्ण करणार. नाही मनीषा, नाही. खूप त्रास दिला होतास ना तू मला, आता तुला पश्चाताप होणार. नाही, दरवाजा उघड. मनीषा, आय एम सॉरी. मनीषा, मी तुझ्यावर प्रेम करतो. मनीषा, मला सोड. नाही, मनीषा, नाही.
मनीषा सोड, मी तुझा नवरा आहे. मनीषा सोड मला, मी तुझा नवरा तुझी आहे. बायको होते मी. आई. तुझ्यामुळेच मी मेले. तूच ठार मारलंस मला. आता तू नाही वाचणार. आता तुझी पाळी आहे. आता तू मरणार. मनीषा मला माफ कर. मनीषा मला माफ कर. मला मारू नकोस. मला मारू नकोस. याच्यासाठी हीच शिक्षा होती. आता हा किस्सा कायमचा बंद झाला. आजपासून हॉटेलची ही रूम कधीच कोणाचा जीव घेणार नाही. ते काय आहे ना, आमचं नुकतंच लग्न झालंय आणि ऑफिसच्या कामामुळे सुट्टी नाही घेऊ शकलो, म्हणून एका शॉर्ट आणि स्वीट हनीमूनसाठी आलोय. हनीमून? मग साधी रूम कशाला? मी तुम्हाला आमच्या हॉटेलमधली अगदी खास रूम देते. आमचं हनीमून स्वीट, रूम नंबर 701.